आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये आहेत। सुनेत्रा पवार आज मोदी आणि शहांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत। रोहित पवार आज दुपारी 12 वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतील। रोहित पवार यांची मुंबईनंतर आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद असणार आहे। अजितदादांचा अपघात नव्हे 100% घात असा आरोप रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला होता आणि आज दुपारी 12 वाजता रोहित पवार यांची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद असणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेत त्यामुळे रोहित पवार काय बोलतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। तर सुनेत्रा पवार आज रात्री पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार नवीन महाराष्ट्र सदनातून निघणार आहेत। महाराष्ट्र सदनातून सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची देखील माहिती मिळतेय। या संदर्भात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। प्रमोद, दिल्लीमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत सविस्तर सांगाल? वर्षा, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। कारण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही जे प्रमुख नेते असतील ते दोन्ही नेते दिल्लीमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सुनेत्रा पवार यांच्या आज दिल्लीमध्ये भेटीगाठी आहेत। खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ते सकाळी 11 वाजता संसदेच्या कार्यालयामध्ये सदिच्छा भेट घेणार आहेत। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुनेत्रा पवार हे भेट घेणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची यातली भेट कुठली असेल तर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन जे राज्यसभेचे सभापती आहेत त्यांची सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत। आणि वर्षाची माहिती मिळते त्या माहितीनुसार आज आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुनेत्रा पवार या उपराष्ट्रपतींकडे सादर करू शकतात अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। एक अशीही माहिती मिळते वर्षा की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची ही सुनेत्रा पवार या भेट घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या भेटींमध्ये चर्चा कशा पद्धतीने होते हे बघावं लागणार आहे। कारण अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेल्या आहेत। मागच्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं वर्ष आपल्याला बघायला मिळते। त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेमकी काही चर्चा होते का हेही बघावं लागणार आहे। कारण तर तशा पद्धतीने चर्चा झाली तर ही खरं तर खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी असेल असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, रोहित पवार हे आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांच्याकडून ज्या पद्धतीने काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरती अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यामुळे त्या प्रश्नांची पुढची मालिका कदाचित रोहित पवार यांच्याकडनं आज दिल्लीमध्ये वाचली जाऊ शकते अशा पद्धतीची देखील माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस दिल्लीतील खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। आज सायंकाळी सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना होणार आहेत। अगदी पुढच्या काही मिनिटांमधून नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ज्या त्या ठिकाणी मुक्कामी थांबलेले आहेत तिथून त्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जातील। तिथूनच मग त्या संसद भवनामध्ये जाणार आहेत। पण वर्षा, आपण जर बघायला गेलं तर सुनेत्रा पवार यांच्याकडे अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही नेते भेटीसाठी नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील, प्रदेशाध्यक्ष निश्चितच प्रमोद, दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तर तास धन्यवाद। काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्यात। सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। या भेटीसाठी सुनेत्रा पवार कालच दिल्लीमध्ये दाखल झाल्या होत्या। सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत। तर आज सकाळी 11 वाजल्यानंतर दिल्लीमध्ये भेटीगाठींना सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवार सुरुवातीला पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत, तर मोदींच्या भेटीनंतर ते अमित शहांची सुद्धा भेट घेणार आहेत। यावेळी प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि पार्थ पवार सुनेत्रा पवारांसोबत असतील। या सर्व भेटी संसद परिसरातील विविध कार्यालयांमध्ये होणार आहेत। तर 9 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्ली दौरा केला होता। यावेळी फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली होती। दरम्यान दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे। अजितदादांच्या निधनानंतर घडत असलेल्या या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत। त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करता?
बातमी आता पुण्यामधून आहे. पुण्यामध्ये नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिली बैठक असणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेत उद्या पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक असेल. बैठकीमध्ये पुण्याच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यताही दिली जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक असणार आहे. जानेवारीमध्ये अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं उद्याची अतिशय महत्त्वाची पहिली बैठक असेल. सुनेत्रा पवार यांची इच्छा नसताना शपथविधी झाला असं रोहित पवार म्हणतायत. दादांच्या पक्षातील नेत्यांनीच शपथविधीसाठी घाई केली असंही रोहित पवारांनी म्हटलंय. कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या